जय महाराष्ट्र. मित्र आज राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय. सर्व शेतकऱ्यांची आशा लागलेली आहे, की राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये कृषी आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी काय नवीन असणार आहे का? या अभिभाषणामध्ये मागच्या वर्षभरात कृषीसाठी काय-काय सरकारनं केलंय त्याचं उजळणी करण्यात आली आणि पुढे सरकारची काय दिशा असणार आहे त्याबद्दलही सांगण्यात आलं. परंतु ज्या चालू समस्या शेतकऱ्यांच्या आहेत, जसं की न मिळालेला किंवा रखडलेला पीक विमा असेल किंवा न मिळालेलं अतिवृष्टीचं अनुदान असेल, त्यासोबतच नमो शेतकरी सन्मान योजनेसारखी योजना आहे त्याचा अद्यापही हप्ता मागच्या 3 महिन्यापासून पेंडिंग आहे. त्याबद्दलही काही बोललं गेलं नाही किंवा जोर जबरदस्तीने जे शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्याच्या जमिनी हस्तांतरित करण्यात जात आहेत त्याबद्दलही काही बोललं गेलं नाही. आणि सध्या होऊ पाहणाऱ्या भारत अमेरिका करारामुळं जे शेतमाल आणि त्याचे भाव जसं की सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल याचे भाव खाली पडतायत. त्यासाठी काय उपाययोजना सरकार करू शकतंय का? त्याबद्दल कुठलाच चकार शब्द या अभिभाषणामध्ये केला गेलेला नाहीये. त्यामुळे आता शेतकऱ्याला कुठेतरी चिंता सतवत आहे, की हेही अधिवेशन असंच वरवरच्या गोष्टींवरती भर देऊन गुंडाळलं जाईल का? आणि जे मेन मुद्दे शेतकऱ्यांचे आहेत, ते कुठेतरी पडद्याआडच लपून बसतील का? त्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि येणाऱ्या 20-25 दिवसात जे काही हिवाळी अधिवेशन राहणार आहे, त्याच्या दररोज अपडेट्स, कृषी निगडीत अपडेट्स मी तुमच्यापर्यंत वेळेतच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे विनंती आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत जाऊ द्या. त्यालाही समजू द्या, की सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्यासाठी किंवा कृषीसाठी काय करताय? चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रो तसं तर राज्यपालाने मागच्या वर्षभरात जे काही सरकारनं कामगिरी केलेली आहे, कृषी निगडीत बऱ्याच साऱ्या योजनेची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं जून 2025 मध्ये एआय बेस ॲग्री पॉलिसी जी चालू करण्यात आली आहे, त्याच्याबद्दलही सांगण्यात आलेलं आहे. शेतीमध्ये डिजिटल उपकरणाचा समावेश करणं असेल किंवा शेतकऱ्याला डिजिटल उपकरणं च्याद्वारे उत्पादन मिळवून देणं असेल, त्याच्यावरतीही भर देण्यात आलेला आहे. त्यासोबतच प्राकृतिक शेती अभियान जे सुरू केलेलं आहे आणि राज्यपाल महोदय याच्या नेतृत्वाखाली जवळपास 5,786 शेतकरी एकत्र येऊन ही 322 हेक्टर जमीन ही आता प्राकृतिक शेतीच्या अभियानाखाली राबवली जात आहे. त्यासोबतच पंजाबराव देशमुख प्राकृतिक शेती अभियानाबद्दलही त्यांनी सांगितलं. त्याचं जे काही कार्य चालू आहे त्यासाठी सांगितलंय. सोबतच त्यांनी मुख्यमंत्री बळीराजा रस्ता योजना जे सरकारने राबवलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्याला त्याचा जो काही शेतातला शेतमाल घरी किंवा बाजारात पोहोचवायचा असेल, त्याला 12 महिने जे शेताच्या मशागतीचे कामं असतील, पेरणीचे कामं असतील, त्यासाठी तर जो काही पक्का रस्ता 12 महिन्यासाठी आता शेतकरी यांना उपलब्ध सरकार करून देते, त्याबद्दलही त्यांनी सांगितलंय. सोबतच मागच्या वर्षी जे हमीभाव केंद्र उघडण्यात आले, त्यामध्ये कापूस असेल किंवा सोयाबीन असेल, तर किती लाख टन माल हा हमीभावाने विकत घेतलाय, त्याचीही उजळणी करण्यात आली. त्यासोबतच सरकारचा जो नवीन निर्णय आहे, की 2 लाखापर्यंत जर पीक कर्ज असेल, तर तुम्हाला कुठलाच स्टॅम्प ड्युटी किंवा कर आकारला जाणार नाही. स्टॅम्प जे पैसे आहेत ते माफ केले जाणार आहेत. त्याबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच एन-ए करण्यासाठी आता अकृषिक जमीन जर तुम्हाला कृषी जमीनला अकृषिक म्हणून वापरायचं असेल, तर तुम्हाला एन-ए करण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावा लागणार नाहीये. वन टाईम तुम्हाला कन्व्हर्जन प्रीमियम जे आहे ते भरावं लागेल आणि तुम्ही ते अकृषिक करू शकता. त्याबद्दलही त्यांनी सांगितलंय. सोबतच 7.5 एच-पी, 5 एच-पी आणि 7.5 एच-पीचं जे मोफत वीज योजना, जे की मागेल त्याला सोलार पंप असेल किंवा पीएम कुसुम 2.0 असेल, त्याच्या अंतर्गत जवळपास 44 लाख शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे. त्याबद्दलही त्यांनी सांगितले. सरकारने ज्यांचं कुणाचं 100 युनिटपेक्षाही कमी बिल वीज बिल येतंय, घरगुती वीज बिल येतंय आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशांच्या घरावरती आता मोफत सोलर पॅनल बसवलं जाणार आहे. त्या योजनेबद्दलही सांगितलंय. त्यासोबतच हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्रासाठी 10 कोटी वृक्ष लागवडीचा जो उद्दिष्ट होता, त्यापैकी 9 कोटी 50 लाखाचं जे काही उद्दिष्ट पूर्णही झालेलं आहे, त्याचंही सांगितलं. त्यासोबतच उमेद सारखी जी योजना आहे, त्या अंतर्गत 6 लाख महिलांना लाभार्थी बनवण्यात आलेला आहे. जवळपास 2 लाखापेक्षा जास्त लखपती दीदी बनवण्यात आलेली आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे जवळपास 13 जिल्हे निवडले आहेत सुरुवातीला, ज्यामध्ये की उमेद मॉलची स्थापना केली जाईल आणि त्यामार्फतच म्हणजे त्या उमेद मॉलमध्ये या उमेद अंतर्गत ज्या महिला बचत गट काम करतात, त्यांची जी काही उत्पादनं असतील ते तिथं प्रामुख्याने विकले जाणार आहेत. त्यासोबत आदिवासी महिला सक्षमीकरणसाठी राणी दुर्गावती योजना आहे. त्यामुळं की आदिवासी भागातल्या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आणि सरकारने स्वतःचा डंका वाजवून घेतलेला आहे. परंतु मूळ जे शेतकऱ्यांसाठी कामाचं आहे, जे की त्याला जे आर्थिक सहाय्य त्याला हवं होतं, त्याची गरज त्याला आहे. कारण न भूतो न भविष्यत दुष्काळ, ओला दुष्काळ पडलेला आहे. त्यासोबतच आता बाजारभाव कुठेतरी स्थिरावत होता, वाढत होता. परंतु मागच्या 15 दिवसात जे भारत-अमेरिका करार होऊ पाहतोय, त्यामुळं सोयाबीन असेल किंवा तूर असेल याचे भाव कमी होत चाललेले आहेत आणि आता त्याची चिंता शेतकऱ्याला सतवत आहे. त्याबद्दल कुठलाही शब्द राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये झालेला नाहीये. किंबहुना आता अपेक्षा आहे, की मुख्यमंत्री किंवा आताचे जे अर्थमंत्री आहेत, हे आता या गोष्टीकडं
काही लक्ष देतील का? त्याबद्दल काही सकारात्मक बातम्या ऐकायला येतील का? जे काही दररोज या अधिवेशनामध्ये घडणार आहे, ते मी तुमच्यापर्यंत वेळेतच पोहोचवणार आहे. तोपर्यंत पाहत राहा दत्ताची माहिती. जय महाराष्ट्र.